दिवेघाट पार करून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये आज दाखल झाली आहे। विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत। टाळ मृदुंगाच्या गजराने दिवेघाट दुमदुमून गेला होता। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही दरवर्षीप्रमाणे ज्ञानोबांच्या पालखीचं दर्शन घेतलंय। ज्ञानोबांची पालखी आता 2 दिवस सासवडमध्ये मुक्कामी असणार आहे। आषाढी वारीतील सगळ्यात अवघड टप्पा असलेला दिवेघाट अशा प्रकारच्या 6 बैलगाड्या लावून ओढला जातो। म्हणजे आपण बघतोय की खरतर इतक्या बैलजोड्या या रथाला कधीही लागत नाहीयेत। केवळ अवघड असा दिवेघाट पार करायचा असतो। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांची ही पालखी दिवेघाटामध्ये येते। त्यावेळी दिवेघाटामध्ये या पालखीच्या स्वागतासाठी सासवडच्या पंचक्रोशीतले लोक मोठ्या खुबीने जमलेले असतात। आणि आपण बघतोय की सकाळपासून ज्या क्षणाची सासवडचे नागरिक वाट बघत होते, भाविक मोठ्या प्रमाणात वाट बघत होते, तो क्षण जवळ आलेला आहे। आणि दिवेघाटामध्ये हा माऊली महाराजांचा पालखी सोहळा पोहोचलाय। याच पालखी सोहळा पोहोचवण्यासाठी जवळपास अशा प्रकारच्या 6 बैलजोड्या या ठिकाणी लावलेल्या आहेत, ज्या बैलजोड्या हा पालखीचा रथ वर नेण्यासाठी मदत करतात। आणि एकच जयघोष सुरू होतो। ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये दिवेघाट अवघड असा दिवेघाट आता या पालखीनं पूर्ण केलाय। आणि हा पूर्ण केलेला दिवेघाट आपण बघतोय की आता पुढे सासवडच्या मुक्कामी जाणार आहे। आणि सासवडच्या मुक्कामी गेल्यानंतर सासवडमध्ये माऊली 2 दिवस या ठिकाणी असणार आहेत। बघतोय आपण की दर्शन घेण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात दिवेघाटामध्ये हे सगळे भाविक रांग करतायत। आणि अशा प्रकारे अवघड दिवेघाट पार करून आता माऊली आजपासून 2 दिवस सासवड मुक्कामी असतील आणि इथून पुढे मल्हारी मार्तंडाच्या जेजुरीला जाण्यासाठी सज्ज होतील। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, दिवेघाट। दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे या दिवेघाट ओलांडून आलेल्या आहेत। ताई, पूर्ण दिवेघाट ओलांडला? हो, दरवर्षीच चालते मी। मग किती वाजता सुरुवात केली होती? नाही, पालखीचं स्वागत करते मी वडकीला आणि मग तिथे 20वा होईस्तोवर मी पुढे चालते इथून स्वागत करायला। पण यावर्षी जरा अरुंद रस्ता झाला आहे, थोडंसं लोकांना चालायलाही होते, पण तो उत्साह कायम आहे। हो, अर्थातच उत्साह कायम आहे, पण रस्त्याचं काम लवकरात लवकर म्हणजे पुढच्या वेळेस पालखी येईल त्यात 100% काम पूर्ण झालंच पाहिजे असा आमचा आग्रह राहील। काय मागणं मागितलं ताई दर्शन घेतलं? चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे। ताई, एक राजकीय शेवटचा प्रश्न, माळेगावचं आज मतदान होत आहे, काय अपेक्षित आहे? मी आता पांडुरंगाचा विचार करते। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, दिवेघाट।